श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 7 ते 9 अध्याय दररोज पठण. संकल्पयुक्त सारामृत पठण मी 9 ते 15 एप्रिलपर्यंत करत आहे. महाराजांनीच मला तशी बुद्धी दिली आहे आणि मी ते चरित्र सारामृत दररोज 3 अध्याय येथे पठण करत असते व ते तुम्हाला व्हिडिओद्वारे ऐकायला सांगते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण 7वा अध्याय बघणार आहोत. आधी 1 ते 6 अध्याय 2 दिवसात झालेले आहेत. आता 7 ते 9 अध्याय आपण पठण करणार आहोत. तर आता पहिला अध्याय म्हणजे 7वा अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसा निशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांशी, वेतने देऊनी ठेवली त्या समयी मुंबापुरी, विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती देणे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदर चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकर, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ व्यक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाला ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त साले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठलेत लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवान पटली खुण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकर नाव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधान सोडित, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला
एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असं, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भक्त धरावा, त्याने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणोनी हितगोष्टी. मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेन. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समन. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांशी देईन सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकररावासी म्हणती, लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालूनी, ते घ्यावे हो औषध. तेणे होईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राज गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुढे आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 6 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कुणी. ऐसी विनंती करोनी स्वामी चरणी, कारभार करिता ती. सर्वानुमते तेथेची. मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. 7 ते 9 अध्याय पठण आज मी केले स्वामींच्या कृपेने. स्वामींनी मला जणू काही संकेत दिले की 9 ते 15 एप्रिल या 7 दिवसात स्वामी चरित्र सारामृत दररोज 3 अध्याय पठण करा. त्याप्रमाणे मी हा संकल्प सोडला व मला स्वामींच्या कृपेने हे आजचा 3रा दिवस आहे. आज मी 7 ते 9 अध्याय वाचले आहे आणि हे रोज 3 अध्याय वाचल्याने माझे मन अतिशय प्रसन्न होते व माझ्या मनात चांगले विचार, समाधान येते. कितीही आपण दुःखात असू दे, संकटात असू दे, महाराजांचे हे विचार या चरित्र सारामृताद्वारे मी तुमच्यासमोर मांडले. तुम्हाला कसे वाटले ते सांगा. आवडले तर कॉमेंट्स करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, नका करू. मला स्वामींच्याकडून भरपूर असं पूर्ण समाधान मिळालेलं आहे. त्यामुळे मी हा उपक्रम हाती घेतला होता
आणि अजून माझे 4 दिवस राहिलेले आहेत. उद्या पण मी 10 ते 12 असे 3 अध्याय परत वाचणार आहेत व ते तुमच्यासाठी व्हिडिओद्वारे टाकणार आहे. कसे वाटले ते निश्चित कळवा व अवश्य ऐका. कसे वाटले त्याद्वारे माझ्या मनालासुद्धा खूप समाधान वाटेल व माझे मन प्रसन्न होईल. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.